कसं आहे तुम्हाला वाटतंय मग त्याने गेले ते तुझ्या माग माग कालवा चालू केलं. तसं काय नाही, त्याने होते तेव्हाच मला बरं वाटत नव्हतं. रातभर का नाही, मला 2 दिवस झाला माझं कान दुखायले. काय झालंय की कान पण दुखायले. हा तो आगावपणा करू नको ना. माझं कान पण लई दुखायले. काय झालंय की गाल पण फुगली. झाली असं काय झालंय काय माहित रे आर्या. आणि त्याने म्हणते तर पूजा चल दवाखान्याला, काय त्यांनी तसं म्हणलं नाही. मला गोळी पण आणून दिलं नाही. आणि बोलल्याला किती राग येते त्यांना. मी बोलल्यावर किती राग येते. तू लई बोलतीस आणि करतीस. मग राग येते बोलल्याला. पैसे देत नाही नि देत नाही. मी म्हणली की पैसे देत ना, तुम्हाला पैसे लागते ते मला बरं वाटत. खोकला लागू लागून खुकून दुखायले की कानते माझं नरड दुखायले. तवाच्या तवा जर दवाखाना केल्यावर एवढी फजिती आली असती का माझी. मला रातभर झोप नाही. आणि आता पण नुसता डोळ सकाळी डोकं धुतल्याला विसरलं पण नाही. तसंच आहे, जीव वैतागून चाललंय माझं. कशाचं डोकं काय. अरे अरे गपकी तोंड तर बंद कर. लय वैताग आलंय. लेकरं तर लई आगावपणा करेल. मला फोन आला त्यांचा की दादा बोलवतोय जवळ जाई, मी जाणार आहे. मग मी म्हणले जावा की, जायचं असेल तर जावा, यायचं असेल तर या, जायचं असेल तर जावा. तेवढ्यात तर मला विचारलं दूध काढलं का. मी म्हणलं काढलं, या पैसे घ्यायला. काय झालं त्यात, काय बिघडलं तेवढं म्हणल्यावर. राग येतोय की मला. दूध दूध सारखं दूध. आणि हात पण मरणाचं दुखायले. दूध ती म्हशीचं असं दूध काढून. आणि म्हशी पण माझ्या पायावर त्याचा पाय दिला सगळं नखावर. आणि ते लागलंय जोडव्यावर. रक्त मरणाचं त्यात. माझा अंगोठा पण सुजलाय पायाचा. आणि तेवढ्यात त्यांनी विचारतात, मग मी नाही जाणार, तुला कुठं चालल्याला मी बघवत नाही. असं तसं मला काय पण फोनमध्ये बोलाय. बघवण्याचं कारण काय नाही. तुम्ही बोलल्यावर मग मला येतोय राग. आर्यन मोबाईल मध्ये जर चार्जिंग असली असती मग बघत होत. तुमची शाळा बंद पडली आणि माझ्या मोबाईलची वाट लागली. वाटच लागली म्हणायचं. अरे गपकी, वाट लागली पिल्ल्याची, वाट लागली. यांची शाळा बंद पडून काय उपयोग झाला नाही. पाणी वाजायले तसं वाजायले कानात. इथं सुजल्यामुळं, ते नरड सुजल्यामुळं कान पण दुखाय. एक साईड पूर्ण सुजली मला. त्यांचा असून पण उपयोग नाही, नसून पण उपयोग नाही त्यांचा. नसल्यालाच बरं तिने घरात. आर्यनला पण किती खोकला आहे. त्या दिवशी मी काय म्हणले, आर्यनला घेऊन जा दोघा भावाला पण. आणि छातीत दुखायले म्हणायले आणि त्यांना दवाखाना करून. बरं आलंय तुझं आता, पैसे बघूनच आलंय तुला दवाखान्याचं. आणि ते
आर्यन गपकी त्याने बरं झाले खूप ते औषध पिऊन त्रिशाचं औषध ताप गेला त्या दिवशी कसं 5 19 8 बघ मला खोकायची सुद्धा ताकद राहिली नाही तेवढं काम दुखलं वाट लागली लावलं आज मोबाईलची वाटण काय तुम्हाला बोलल्याला पण कळत नाही कायच कळत नाही वाट लागली मोबाईलची वाट लागली तू उठ रे येत ना खाचेल रपाटा लय तू कैले खोकला आला तर ते पूर्ण जाबाटा सुजलंय त्रिशा पण झोपली मी पण झोपलेलीच होती चार्जिंग त्या माझ्या बहिणीच्या गली लावलेला होता चार्जिंगला तिथं जाऊन त्या पोराला मारून ते छातीवर मारलाय म्हणून 2 बुक्क्या हे आलियन आणि तिथनं पळत आलंय ते माझ्या बहिणीची सासू म्हणली अगं पूजा तुझं पोरग किती आगो आहे गुड्याला 2 बुक्क्या मारून पळून गेलाय कुठं जायच्या लायकीचं नाही ती लेकराई कुठून तेवढं बोलायला येतंय आणि खायला येतंय मग बापाला तर काय नाही माझी मिंद्याच करत फिरतोय तुम्ही तरी नीट राहा नीट बसा लय वैताग आलाय मला मी काय त्यांना जाऊ नको म्हणले काय दादाकडं जायचं असेल तर जा मग येताल 2-3 दिवसानं परत नाही तुला तुझं काय लेकरावर जोर निघालाय मी परत येणार आहे मग तिथं आल्यावर तुम्हाला बघतोय मी म्हणले जावा दादाकडे जायचं असेल तर जा आत्ता पण फोन लावून सांगितलंय त्यांना जायचं असेल तर जा जवळ आहे मोबाईलची वाट लागली आपण मग गप्प बस की काय झालंय त्रिशा पण झोपीतनं उठला आता व्हिडिओ सोडण्याचं कारण कसं आहे लांब आहे जावं लागतंय माग टाकायला व्हिडिओ इथं जवळ नेटवर्क येत नाही इथं आर्यन उठीला त्रिशाला पण व्हिडिओ इथंच थांबूया बाय नंतर बोलूया नंतर व्हिडिओ